पण वाघ म्हणा आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडलं तरी, कितीही तुतारीच्या समोर नाक रगडलं तरी उद्धव ठाकरेला या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही। काँग्रेस आणि शरद पवार यांच्या समोर कितीही नाक रगडलं तरी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे। नितेश राणे यांनी केवळ उद्धव ठाकरेंवरच नाही तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। लोकसभेत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट कमी असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी फुशारक्या मारू नये असं म्हणत नितेश राणेंनी सडकून टीका केली आहे। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसनं दावा केलाय, त्यामुळे संजय राऊतला सर्व आठवतंय। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे शिवसेना दुसरा भाऊ आहे। उद्धव ठाकरे यांना या जन्मात तरी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असं नितेश राणे म्हणाले। तर कितीही प्रयत्न केला तरी संजय राऊत यांनी फुशारक्या मारू नये, तुमचा स्ट्राईक रेट कमी आहे असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावरच निशाणा साधलाय। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर काँग्रेसने दावा केलेला आहे आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत याला अचानक लोकसभेमध्ये काँग्रेसला 2च जास्त मिळाले, सक्का भाऊ, लहान भाऊ, उंच भाऊ, हे सगळे गोष्टी अचानक त्याला आठवलेल्या आहेत। पण मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये उबाटा हे सावत्र भाऊची भूमिका निभावत आहे, ना घर का ना घाट का अशी भूमिका आज उबाटा ह्या पक्षाची झालेली आहे। दिल्लीभर मुजरा करून पण उद्धव ठाकरेला काही मुख्यमंत्री पदाचा चॉकलेट हातात कोण द्यायला तयार नाहीये। किती हाणा पण वाघ म्हणा, ही अशी उद्धव ठाकरेची भूमिका हालत झालेली आहे। आणि कितीही काँग्रेसच्या समोर नाक रगडलं तरी, कितीही तुतारीच्या समोर नाक रगडलं तरी उद्धव ठाकरेला या जन्मात तरी त्याला मुख्यमंत्री पद हे मिळणार नाही, हे सरळ स्पष्ट झालेलं आहे। म्हणून कितीही काँग्रेसच्या समोर छाती फुगवण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उबाटावाल्यांना काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले चहा पण विचारत नाहीत। खुर्ची सोडा स्टूलवर बसवण्याची वेळ आलेली आहे। अशा पद्धतीची अवस्था ह्या उबाटा पक्षाची झालेली आहे।